राज्य सरकारने अपात्र रेशन कार्ड शोधण्याची मोहीम हाती घेतली। पुणे राज्य सरकारने अपात्र रेशन कार्ड शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेअंतर्गत राज्यातील अंत्योदय, केसरी व शुभ अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डची तपासणी केली जाणार आहे। या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश अपात्र आणि बनावट कार्डधारकांना ओळखणे आणि त्यांच्या रेशन कार्डांना तत्काळ रद्द करणे हा आहे। ही मोहीम 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाची रेशन कार्डबाबत आदेश जारी करत राज्यभरात अपात्र रेशन कार्डधारक शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे। प्रत्येक रेशन कार्डच्या तपासणी प्रक्रियेमध्ये प्रत्येक रेशन दुकानदाराला त्याच्या दुकानातील कार्डाची माहिती तपासण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत। कार्डधारकाकडून वास्तव्याचा पुरावा मागण्यात येणार आहे। ज्यांची पूर्वी पुरावा सादर केलेला नसेल त्यांना 15 दिवसाची मुदत देण्यात येईल। या कालावधीत पुरावा न सादर केल्यास संबंधिताचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे। राज्यातील अंत्योदय, केसरी व शुभ अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्डाची तपासणी केली जाणार आहे। सरकारने या मोहिमेसाठी सर्व संबंधित यंत्रणांना दिशा निर्देश देत कारवाई सुरू केली आहे। नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत असे आवाहनही करण्यात आले आहे। योग्य पात्रतेच्या आधारावरच रेशन सुविधा मिळावी हा मोहिमेचा मुख्य हेतू आहे।